नमस्कार, मी सुगरण किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते. आज आपण अतिशय पौष्टिक अशी शेपूची भाजी कसे करतात ते पाहणार आहोत. शेपूच्या भाजीमध्ये कॅल्शियमचे प्रमाण भरपूर असल्यामुळे हाडांच्या बळकटीसाठी अतिशय उपयुक्त आहे. यामध्ये व्हिटॅमिन सी असल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. तसेच पचायला हलके असल्यामुळे पोटाचे विकार होत नाहीत. कोलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रित राहते. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते. वजन कमी करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. तसेच कॅल्शियमचे प्रमाण भरपूर असल्यामुळे हाडांच्या बळकटीसाठी उपयुक्त आहे. अशा ह्या बहुगुणी शेपूची भाजी कसे करतात. बहुगुणी शेपूची भाजी मुगाची डाळ आणि बेसन घालून कसे करतात ते आज आपण पाहणार आहोत. शेपूची भाजी करण्यासाठी मी एक जुडी शेपू घेतलेले आहे. आता हे स्वच्छ निवडून घेते. हे शेपूची भाजी मी निवडून घेतलेलं आहे. आता हे स्वच्छ धुवून घेते, मग आपण चिरून घेऊया. बारीक चिरून घ्यायचं आहे. बघा, शेपू मी स्वच्छ निवडून धुवून घेतलेला आहे. ह्याच्यातील मिठाच्या पाण्यात धुवून घेतलेलं आहे. ह्याच्यातील माती वगैरे कण सर्व निघून जातात. जर आपण चिरून धुतलं तर त्यातील सर्व विटॅमिन नष्ट होतात. म्हणून नेहमी कुठल्याही भाजी करताना आपण आधी स्वच्छ निवडून धुवून मग चिरून घ्यावेत. आता ही भाजी मी चिरून घेते, बारीक चिरून घेते. शेपूची भाजी करण्यासाठी मी शेपू स्वच्छ निवडून मिठाच्या पाण्याने धुवून बारीक चिरून घेतलेला आहे. एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे शेपू. लसूण बारीक कुटून घेतलेला आहे. हिरव्या मिरच्या, एक कांदा चिरून घेतलेला आहे. टोमॅटो, थोडंसं शेंगदाणे नुसतं खलबत्त्यात कुटून घेतलेलं आहे आणि 2 चमचे बेसन घेतलेलं आहे. आता आपण शेपूची भाजी करण्यासाठी मी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि भाजीमध्ये घालण्यासाठी मी मुगाची डाळ भिजत ठेवलेली आहे अर्धा तास. डाळ चांगली भिजलेली आहे. गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्यामध्ये तेल घालते. तेल गरम झालेलं आहे. त्यामध्ये आता मोहरी घालते थोडीशी. मोहरी तडतडायला लागले. त्यानंतर जिरे घालते. त्यानंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची, कांदा, टोमॅटो, लसूण, सर्व एकत्र करून चांगलं परतून घेऊया तेलामध्ये. तर यामध्येच मी मुगाची डाळ पण घालणार आहे. तर भिजवलेली मुगाची डाळ यामध्ये घालते. डाळ घालून चांगलं परतून घेऊया. आता यामध्ये मी शेपू घालते. बऱ्याच जणांना शेपूची भाजी खाल्ली की ढेकर येतात आणि शेपूची भाजी आवडत नाही. माझ्या पद्धतीने जर शेपूची भाजी केला तर ढेकर येणार नाही. तसेच न खाणारी सुद्धा आवडीने खातील ही भाजी. आता यामध्ये शेपू घालते. शेपू घालून चांगलं परतून घेऊया. शेपू चांगलं परतून घेतलेला आहे. आता यामध्ये मी 2 चमचे आपण बेसन घेतलं होतं त्याची पेस्ट करून यामध्ये घालते. त्यानंतर थोडेसे शेंगदाणे आपण कुटून घेतलं होतं ते घालते. आता सर्व एकत्रित करून घेऊया. सर्व मिक्स करून घेऊया. त्यामध्ये 1 चमचा मीठ घालते. मीठ आणि थोडंसं जिरे पावडर घालते. आता ह्यामध्ये मी थोडंसं पाणी घालते.
तर एक 5 मिनटं शिजून घेऊया. शेपूची भाजी तयार झालेली आहे. मस्त अशी बेसन घालून, बेसन मुगाची डाळ घालून शेपूची भाजी तयार झालेली आहे. हे मी एका बाउलमध्ये काढून घेते. मस्त अशी शेपूची भाजी तयार झालेली आहे. ते मी एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे. नवीन आणि छान छान हेल्दी रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.